संकल्पना नंतर वाढत गेली आणि ती जागतिक झाली. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर जोर धरला. आंतरराष्ट्रीय दबावाखाली सध्या काय काय चाललंय आपण पाहतोच. तसा चांगल्या अर्थी आंतरराष्ट्रीय दबाव सर्वत्र आला आणि विशेषतः औद्योगिक ज्या यंत्रणा आहेत त्यांना ही संकल्पना समजून सांगणे आणि त्यांच्याकडून काम करून घेणे या माध्यमातून या शाश्वत विकासाची संकल्पना रूढ झाली. तर ह्या शाश्वत विकासाबद्दलची चर्चा नेहमी सानेबाईंकडे गेल्या की व्हायची. तीही चर्चा त्यातनं त्यांनी अंगीकारलेलं एकूण आयुष्य. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट याचं लक्षात ठेवायला पाहिजे की साधी राहणी म्हणजे वाईट राहणी असं नाही. साधं आपल्याला प्रत्येकाला राहता येतं. आपण थोडासा प्रयत्न केला पाहिजे, त्याच्या आधी थोडासा विचार केला पाहिजे. तर साधारण आत्ताचं जे जग आहे पाश्चिमात्य विचारातून जे जग आलेलं आहे. आता ही चर्चा आपण बरेचदा ऐकतो की पूर्वेकडचं किंवा भारतीय तत्वज्ञान, भारतीय संस्कृती आणि पाश्चात्य संस्कृती. पण माझ्या मते अशी कुठलीच संस्कृती नाही. ही साधारण पैशा आधारित जी संस्कृती विकसित झाली त्याच्यामुळे हे सगळे प्रभाव. कारण कुठल्याही दुसऱ्या अन्य देशाचं तुम्ही मूळ बघितलं, त्यांचा इतिहास बघितला तरी तिथे सर्वसामान्य राहणारा माणूस हा साधाच राहत होता. कोणीही असलं, एकूण उत्क्रांतीचं आपण सगळी वाट जर एकदम पटकन बघितली, फास्ट फॉरवर्ड या प्रकारात, तर आपल्याला लक्षात येईल की सगळ्यात पहिले आपण फळं आणि कंदमुळं गोळा करणारे, रानोमाळ फिरणारे, कुठेही न राहणारे, एका ठिकाणी न थांबणारे असे सगळे गट होतो. त्या टोळ्यांमधनं साधारण कुठेतरी काहीतरी बिया फेकल्या गेल्या, त्यातनं झाडं उगवली. लोकांना लक्षात आलं अरे आपण झाडांचं शोधत फिरण्याची गरज नाही, आपण हवी ती झाडं लावू शकतो किंवा काही प्राणी आपण माणसाळू शकतो, त्यांना आपल्या बरोबर त्यांचं सहचर्य होऊ शकतं. आणि मग त्यातनं आपण थोडेसे एका जागी थांबायचं आणि शेती पद्धत आणि पशुपालन पद्धत ही दुसऱ्या अवस्थेत. आता हे जो प्रवास मी सांगतोय हाही काही 5, 10, 15 वर्षाचा नाही, हा जो शेकडो वर्षाचा प्रवास आहे. या पहिल्या अवस्थेतनं आपण दुसऱ्या अवस्थेत आलो. दुसऱ्या अवस्थेत लक्षात आलं की हो, मी काही प्रमाणात मला हवं तसं करू शकतो, वागू शकतो, मला हवे ते पीक घेऊ शकतो. या सगळ्या जाणीवेतनं, भूमिकेतनं आपल्या लक्षात आलं की थोडं थोडं आपण निसर्गावर अवलंबून राहणं कमी करू शकतो आणि आपल्याला हवं तसं निसर्गाचा फायदा घेऊ शकतो. त्यातच पुढचा टप्पा आला हळूहळू. हा उत्क्रांतीच्या बाबतीत आवडतीचा विषय आहे सरांचा. त्याचा पुढचा टप्पा आला की आपल्याला चक्राचा शोध लागला, आपल्याला आगीचा, विस्तवाचा शोध लागला आणि त्यातनं आपल्या लक्षात आलं की हो, आणखी मी ऊर्जा मिळवू शकतो, मी यंत्र चालवू शकतो, मी यंत्र निर्माण करू शकतो. आणि या सगळ्यातनं पुढे गेल्यावर लक्षात आलं की नाही, आता मला पळायची गरज नाही, माझ्यासाठी मी काही सुविधा तयार करू शकतो. या सगळ्या भानगडीत गेली एक साधारण 100-200 वर्ष आपण या नवीन वाटेवर गेलो, जी खूप आकर्षक होती. पण पुन्हा त्या कथेसारकी की ते आकर्षक ही पहिल्या काही वर्षांसाठी होती. नंतर काय होतंय हे बघायला आपण सध्या बाधित आहोत, आपण बंधनात आहोत की आता काय होतंय आणि कशामुळे झाले. पण आज मला असं वाटतं की सगळ्यांनी आपल्या दृष्टीने साधेपणा म्हणजे काय हे तर ठरवणं अवघड नाही. प्रत्येकाचा साधेपणा वेगळा असू शकतो, असावा. पण त्या साधेपणाकडे पाऊल ठेवायसाठी आपण काय काय करू शकतो अशी किती उदाहरणं आपल्या आसपास आहेत. आपण ती पाहतो का किंवा आपण ती फक्त आत्ताच्या जमान्यात रीलपुरती राहतात का? सानेबाई सगळ्यांना आठवतील की त्या एक साध्या ज्या घरात वीज नाही अशा घरात राहतात. पण मला वाटतं त्याचं कौतुक करण्यापेक्षा वीज आपल्याला किती आवश्यक आहे, आपण ती कमीत कमी कशी वापरू शकतो हा विचार करणं महत्त्वाचं आहे. आणि आपलं प्रशासन तर इतकं आहे की त्यांना बिल आलं होतं, ज्यांच्या घरी दिवेच नाही त्यांना बिल आलं होतं. आणि सानेबाईंनी तिथे जाऊन धाडसानी सांगितलं की मी बिल भरायला तयार आहे, मला मीटर दाखवा. म्हणजे मीटर असल्यास मी बिल भरायला तयार आहे. म्हणजे हे असे फार महत्त्वाचे कौतुकाचे क्षण त्यांच्या घराभोवती. आता ज्यांनी मला वाटतं लुना होती त्यांच्याकडे, एक आठवते अगदी मध्यंतरीच्या काळात त्यांनी बऱ्याचशा महाविद्यालयात किंवा विद्यापीठात त्या शिकवायला येत असत, त्यामुळे एक गाडी त्यांनी वापरली.
तर ती गाडी तेवढी एकमात्र आणि मध्यवर्ती वाडा आणि तोही वर्दळीचा रस्ता, त्यामुळे हजारो गाड्या रोज त्यांच्या इथे दारात लागत आणि त्यांचे नेहमी बंधू असताना पण आणि नंतर पण वादविवाद होत त्यांच्या यायचं जायच्या वाहतुकीच्या रस्त्यावर किंवा वहिवाटीवर या गाड्या लागतात, त्यामुळे त्यांचा बरेचदा त्रागा व्हायचा. पण हे सगळे अनुभव जरी आपण लक्षात घेतले तरी माझ्या मते मी पुन्हा एकदा तिथे येतो की साधी विचारसरणी, नवं जे आहे ते सगळं वाईट आहे असं मॅडमनी असं बाईंनी कधीच मानलं नाही. मला आठवते पुणे विद्यापीठात एक व्याख्यान त्यांचं होतं, बुद्ध पौर्णिमेचा दिवस होता आणि तिथल्या लोकांना साधारण आपल्याला एकच बुद्ध माहिती आहे, अनेक बुद्ध होऊन गेले, अनेक जैन धर्मात तीर्थंकर होऊन गेले, तर या प्रत्येक तीर्थंकराचा एक वृक्ष आहे आणि त्या वृक्षाची माहिती द्यावी यासाठी ते व्याख्यान आयोजित केलं होतं. तर त्यांनी आयोजकांनी सांगितलं की आमच्याकडे असं सगळं चित्र दाखवण्याची व्यवस्था आहे. तर एक दिवसात मला आठवतंय बाईंनी सर्व धावपळ करून स्वतःकडे काहीही नसताना ही सगळी माहिती गोळा केली, त्याचं एक छान सादरीकरण तयार केलं आणि ते दुसऱ्या दिवशी तिथे सादर केलं. म्हणजे मला म्हणायचं की साधेपणा असावा म्हणून किंवा राहावा म्हणून या सगळ्या स्रोत आपल्याकडे असावेच असे काही बंधन नाही, ते सर्वत्र असतात. ते आपण बुद्ध्या स्वीकारावे, त्या त्यावेळी वापरावे. नवीन पिढीशी सुद्धा संवाद आपला असावा, जुन्या पिढीशी आपलं वैर निर्माण होणार नाही, इतकं छान राहता येतं. तर अशा सगळ्या साध्या राहणीतनं उदयाला आलेलं हे सगळं व्यक्तिमत्व. काल आपण पाहिलं की त्यांच्या वाचन दिव्याच्या पंटी मेणबत्ती याच्या उजेडात त्या घ्यायच्या, शेवटपर्यंत बारीक प्रकाशात लख्ख त्यांना दिसत होतं. त्यांचं अक्षर खूप मोठं आणि छान होतं वाचायला. आपल्यापैकी जर काही जणांकडे ते कागद असतील तर मला वाटतं त्यांची एक डायरी एका मॅडमकडे आहे, ती कुठे बघण्यात आली तर अवश्य बघा. अतिशय बारीक सारीक नोंदी त्यांच्याकडे असत. नवीन काही मिळालं रेडिओ माध्यमातून किंवा अन्य कुठल्याही माध्यमातून किंवा ही सगळी नव्या पिढीची मंडळी भेटायला गेली आणि त्यांनी काही जर वेगळा विषय सांगितला तर आवर्जून त्याची टिपणं काढून त्या लिहित असत. नातं निसर्गाशी हा शब्दच मला वाटतं आकाशवाणीने सानेबाईंकडे बघून योजला असावा, कारण खऱ्या अर्थी नातं निसर्गाशी त्या जगल्या आणि त्याच्यासाठी हक्काच्या लेखिका आणि केवळ स्वतः नाही तर त्यांनी अनेक लिहिते हात तयार केले. मला वाटतं ही सगळ्यात मोठी त्यांचं देणगी होती, योगदान होतं. तर या दृष्टिकोनातनं कोणीही कधी गेला, तुम्ही गेलात तर कुठला तरी एखादा परदेशस्थ माणूस येऊन काहीतरी चर्चा करत असेल किंवा नीतू मांडक्यांसारखा एखादा डॉक्टर त्यांच्याकडे येऊन काहीतरी चर्चा करत असेल, एखादा विविध पुराणांवर अभ्यास करणारा माणूस त्यांच्याकडे वेगळी चर्चा करत असेल किंवा एखाद्या मूर्तीच्या अभ्यासासाठी त्यांच्याकडे कोणी आला असेल, आमच्यासारखे विद्यार्थी काहीतरी वेगळे विषय घेऊन गेले असतील. माझा वैयक्तिक त्यांच्याशी भेट झाली किंवा संपर्क आला तो पुण्याच्या गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी जेव्हा लक्ष्मी रस्त्यावर मिरवणूक असते तर त्या 10 चौकात साधारण ध्वनीची पातळी काय असते हे मोजण्याचा एक उपक्रम आम्ही साधारण शिकत असताना शेवटच्या वर्षात सुरू केला आणि तेव्हा प्रथम माझी सानेबाईंची ओळख झाली. ती सुद्धा या मित्रांनी करून दिली, कारण त्या अगदीच मध्यावर दगडू